वाशिम की मिट्टी से एक ऐसी बेटी उभर रही है जो अपने हौसले और जुनून से इतिहास लिखने की तैयारी में है। नाम है आम्रपाली पड़गम, जो वन विभाग में कार्यरत रहते हुए अब एक अद्भुत साहसिक यात्रा पर निकलने जा रही है। आम्रपाली कन्याकुमारी से कश्मीर तक का लंबा सफर महज 7 दिनों में दोपहिया वाहन से पूरा करने का लक्ष्य लेकर आगे बढ़ रही है। यह यात्रा सिर्फ दूरी तय करने की नहीं, बल्कि आत्मविश्वास, साहस और महिला सशक्तिकरण की मिसाल बनने वाली है। इस प्रेरणादायी सफर में नागपुर शहर के प्रसिद्ध जैन टीवीएस उनका साथ निभा रहे हैं। जैन टीवीएस के संचालक श्रेय पुनियानी का कहना है कि ऐसे प्रतिभावान और साहसी लोगों को हमेशा प्रोत्साहन मिलना चाहिए और वे आगे भी इस तरह के प्रयासों को समर्थन देते रहेंगे। खास बात यह है कि आम्रपाली इस ऐतिहासिक यात्रा को टीवीएस की नई लॉन्च हुई रोनिन बाइक पर पूरा करने वाली है, जो उनके सफर को और भी खास बना रही है। अपने इस मिशन को लेकर आम्रपाली कहती है कि उन्होंने पहले भी रोड राइड की है, लेकिन यह उनकी पहली लंबी और चुनौतीपूर्ण यात्रा होगी। उनका लक्ष्य है कि हर कठिनाई का सामना करते हुए इस सफर को सफलतापूर्वक पूरा किया जाए। वे अपने परिवार के सहयोग को अपनी सबसे बड़ी ताकत मानती है। आम्रपाली का कहना है कि परिवार के बिना सहयोग के यह संभव नहीं था। मुझे हमेशा उनका पूरा साथ मिला है। आम्रपाली पड़गम की यह यात्रा न सिर्फ एक व्यक्तिगत उपलब्धि होगी, बल्कि हर उस व्यक्ति के लिए प्रेरणा बनेगी जो अपने सपनों को पंख देना चाहती है। यह कहानी है हौसलों की, विश्वास की और उस जज्बे की जो हर सीमा को पार कर सकता है। तयारी तर आता सगळी जवळपास झालेली आहे आणि जर्नी जी आहे 2 तारखेपासून सकाळी 5 वाजता स्टार्ट करायची आहे आणि मग तशी 7 दिवसाची जर्नी आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे कशा हिशोबाने राहील की किती किलोमीटर मी दिवसाला चालेल, तर 700 किंवा 800 किलोमीटर असं ठरवलं की दिवसाला चालायचं आहे आणि त्या हिशोबाने मग तसं 7 दिवसाचा प्लॅन आहे, पण ती कमी करण्याचा प्रयत्न करेल. टाइम टेबल जर विचार केला तर सकाळी 5ला निघायचं आणि मग सकाळी कसं ट्रॅफिक पण खूप कमी असतं, त्याच्यामुळे सकाळी जास्त टाइम चालवू शकतो आपण आणि मग मधात रस्त्यामध्ये वगैरे थोडंसं ब्रेक घेऊन नाश्ता वगैरे करायचा. दिवसभर जेवणाचा काही विषय नाहीये आणि मग रात्री त्याच्यानंतर मग 11-12 नंतर वगैरे ट्रॅफिक थोडंसं 10-11 वाजता चालू राहते, तर त्यामध्ये ब्रेक घ्यायचा आणि मग पुन्हा चालू 12 वाजतापासून मग 4-5 वाजेपर्यंत. मधामध्ये थोडासा ब्रेक वगैरे राहील, परंतु तो छोटा ब्रेक राहील आणि मग त्याच्यानंतर 5-6 वाजेपर्यंत किंवा अंधार पडेपर्यंत चालवायची आणि मग रात्रीचं जेवण हेवी करून मग स्टॉप करून द्यायचं. नाही, सोबत कोणी नाहीये, सोलो आहे, तर चांगला एक्सपिरियन्स राहील सोलो असल्यामुळं, कारण जे प्रॉब्लेम्स येतील ते सगळे प्रॉब्लेम स्वतःला सॉल्व्ह करायचे आणि लाईफमध्ये पण हे असंच असतं, त्याच्यामुळं हे डिसिजन घेतलंय की सोलो करायचंय. बेसिकसाठी मी थोडीफार ट्रेनिंग घेतलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं बेसिक जे आहे ते शिकून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होणार नाही. आणि जर असे प्रॉब्लेम्स झाले तर जसं टीव्हीएस वाल्यांनी म्हणजे श्रेय सरांनी वगैरे सगळ्यांशी जिथे हे शोरूम्स आहेत मोठ्या सिटीमध्ये वगैरे, त्या सगळ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ही सगळी व्यवस्था त्यांनी केलेली आहे की जर इमर्जन्सी काही प्रॉब्लेम झाला तर ते बॅकअप प्लॅन रेडी आहे आणि ते हेल्प करतील. ही बाईक आहे टीव्हीएस रोनिन आणि ही बाईक जी आहे ही सिलेक्ट करण्यामागचं कारण हे आहे की ही बाईक टुरर म्हणून, म्हणजे मी ही बाईक वापरलेली आहे, त्याच्यामुळं ही मला खूप कम्फर्टेबल वाटते आणि ज्यावेळेस लॉंग जर्नीचा विषय येतो त्यावेळेस आपल्याला बसताना कम्फर्टेबल पाहिजे असतं, तर या बाईकचं सीट जे आहे हे थोडंसं ब्रॉड असल्यामुळं कम्फर्टेबल पण खूप आहे. बाईक जी आहे हिचे टायर्स ब्रॉड असल्यामुळं रोड पकडून चालते आणि खूप कम्फर्टेबल आहे आणि वेटचाही विचार केला तर वेट 180 kg असल्यामुळं थोडंसं व्यवस्थित रोड पकडून चालते आणि कम्फर्टेबल आहे. याआधी मी इम्पल्स जी आहे ती इम्पल्स चालवलेली आहे, कावासाकी चालवलेली आहे आणि स्कूटी वगैरे ऍक्टिवा, स्प्लेंडर वगैरे पण चालवलेली आहे. त्या तुलनेत या बाईकचा विचार केला तर ही मला जास्त कम्फर्टेबल वाटते रोडसाठी, कारण की जसं सांगितलं की सीटचा वगैरे कम्फर्टेबल बसायला आहे, त्याच्यानंतर रोड पकडून चालते ते एक आहे आणि खूप स्मूथ आणि सॉफ्ट चालणारी बाईक आहे, त्याच्यामुळे माझी चॉईस तरी टीव्हीएस रोनिन आहे.
मी सध्या महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. मला या डिपार्टमेंटमध्ये आता 9 वर्ष झालेली आहेत आणि बाईक्सच्या रिलेटेड घरच्यांचा सपोर्टचा जर विचार केला तर आई-बाबा खूप सपोर्टिव्ह आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जर कुठला डिसिजन घेतलं तर क्विक त्यांना सांगितलं नाही तरी पण डिसिजन स्वतःही घेऊन घेतलं तरी त्यांचा फुल सपोर्ट असतो. अ, जर काहीतरी करण्याची जिद्द असेल तर कृपया बाहेर निघा, मन मारून जगू नका आणि लाईफ आपली आहे आणि इथे आपण जगण्यासाठी आलं तर मुक्तपणे आनंदाने जगा, बाहेर पडा आणि स्वखुशीने जे वाटेल ते आनंदाने करा. राइडर को इसलिए फोकस किया गया है बिकॉज टीवीएस में आप जितनी भी गाड़ियां हैं उसमें स्कूटर सेगमेंट जो है बहुत चलन में है, बट एट द सेम टाइम टीवीएस की जो मोटरसाइकिल्स हैं वो भी एक बहुत बड़ी कम्युनिटी और एक लेगेसी के साथ जो है मार्केट में है काफी सालों से। लेकिन कहीं ना कहीं लोगों में ये धारणा बनी है कि उसकी मोटरसाइकिल्स जो हैं या तो इतनी दमदार नहीं है या इतनी नहीं चलती हैं। लेकिन तो इसीलिए जो है ये प्रोजेक्ट का पूरा उद्देश्य हमारा जेन टीवीएस की तरफ से ये है कि हमें मोटरसाइकिल्स को और स्पेशली जो रोनिन जैसी दमदार मोटरसाइकिल है इसकी कैपेबिलिटी को लोग जाने, इसलिए हम लोगों ने ये प्रोजेक्ट लिया। स्पेशलिटी ये है कि सबसे पहले तो ये कंफर्टेबल बहुत है। इसके आप देखेंगे अपसाइड डाउन सस्पेंशन है, बड़ी सीट है, ब्रॉड सीट है और टूरर है। टूरर मतलब लंबा टूर आप जो है इस मोटरसाइकिल में कर सकते हैं। तो उस हिसाब से पावरफुल भी है, 222 सीसी का इंजन है। तो हर मायने से जो है मेरे ख्याल से ये एक बहुत केपेबल मोटरसाइकिल है जो आम्रपाली मैडम को इस एक्सपीडिशन में बहुत मदद करने वाली है।